आज हा मुद्दा परत उचलण्यामागचं कारण हे आहे की मला असं वाटतं त्या आईला जस्टिस मिळायला हवा. अरे बास झालं की आता या विकलेल्या जस्टिस सिस्टम कडनं किती दिवस आपण आपल्या न्यायाची भीक मागायची. आपल्यासारख्या सामान्य माणसाला एखादा पैशावाला त्याच्या कारखाली चिरडून जातो आणि आपण काय करतो, आपल्या माणसाला गमवून पण आपण ह्या न्यायासनाकडे भीक मागतो की द्या बाबा आम्हाला न्याय द्या. आणि हे लोक निबंध आणि बोर्डच्या एक्झामची कारण देऊन सुटून जातात. या ऍक्सिडेंट मध्ये एक माणूस बिना कामाचा भरडला गेला, त्याचं स्टेटमेंट ऐका. ऐसे गाड़ी साइड में लगा रखी थी खाना खाने के लिए, साइड शीशे में देखा ना तो एक बाइक स्कॉर्पियो के नीचे फंसी हुई थी और वो बड़ी तेजी से घसीट रही थी। तो मैं जैसे ही उतरने की वो सोच रहा था, उससे पहले तो मेरी गाड़ी में मारी टक्कर और मेरी गाड़ी लगी आगे खड़ी बस में। ये पसलियां टूटी हुई है सर, और ये रीढ़ की हड्डी में दर्द और ये सर फटा हुआ था इतना। वो जो लड़का चला रहा था स्कॉर्पियो बोला, वो ये बोल रहा था कि भाई हमारा कोई कुछ ना कर सकता, हम देख लेंगे। ह्या लोकांना समजलंय की आपल्या बापाचं राज्य आहे, कुणाला उडून जा, कुणी काय वाकडं करणार नाही. आणि तुम्ही आम्ही बसूया जस्टिसच्या भिका मागत. दुसऱ्या न्यूज मध्ये एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडचा मर्डर केला आणि त्याला विचारलं की का केला, तर त्यानंतर त्याचं एवढं कॅज्युअल उत्तर होतं की जसं काही त्यांनी माशी मारली आहे. क्या हुआ था? क्यों मारा? तो लवर थी ना फिर तो मारा। कुछ नहीं हुआ, छोड़ो, जो हो गया यार। अरे कैसी बातें कर रहे हो, आपने मारा एक लड़की को, आपकी प्रेमिका थी वो, उसको छोड़ दो ना, क्या करोगे जान के। त्याच्या तोंडावरती जस्टिस सिस्टमची जरा पण भीती दिसत नाहीये, कारण त्याला माहितीये काही दिवसानंतर तो पण असाच सुटून बाहेर येणार आहे. तिसरीकडे बीजेपीचा कार्यकर्ता ऑन द स्पॉट काँग्रेसला धमकी देतो की जर आमच्या मोदींच्या अगेन्स्ट बोललात तर राहुल गांधी आणि बाकीच्या मेंबर्सला गोळी घालून मारून टाकन. उन सांसदों के घर में उसके हम तोड़फोड़ करेंगे और मुझे लगता है कि राहुल गांधी का आदेश पर ये घटना हुई है। राहुल गांधी कान खोल कर सुन ले, अगर दोबारा ऐसी घटना हुई तो तेरे घर में घुस के हम गोली मार देंगे और इसका जिम्मेदार। आजकाल देशात ट्रेंड चाललंय की पॉलिटिशियनला देवारात पुजायचं. रोज आपल्या देशामध्ये कुणाचा तरी मर्डर होतो, कुणावर तरी रेप होतो. दररोज नेते लोक भ्रष्टाचार करतात, पण आता नेते तर नेते, सामान्य नागरिक पण सामान्य नागरिकाला लुटायला लागलाय. ही मॅडम शाळेची प्रिन्सिपल आहे. हिचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डोनेशन द्या, तसं पण तुम्हाला स्कॉलरशिप मधनं पैसे भेटणारच आहेत की. मी माझा अधिकारच मागतीये. कोणत्या कलेक्टरला कोणत्या मंत्र्याला आणायचे त्याला मी नाही घाबरत. आणि दुसरीकडे एका मंत्र्याचा कॉन्वॉय जाणार होता, त्यामुळे रस्ता अडवून एका अँब्युलन्सला थांबून ठेवलं आणि ती अँब्युलन्स एका सिरियस पेशंटला घेऊन जात होती. किसी की जान जा रही है यहाँ पर। भाई साहब साइड कहीं करके निकाल दे, जान से बड़ी कोई चीज नहीं है। उसको मेडिकल फैसिलिटीज चाहिए, लेकिन जाना पड़ेगा। किसी की जान अगर निकल गई तो क्या देंगे? अरे भाई साहब इसको लेके आइए स्कूटर में। एक मिनिस्टर का निकलने के चक्कर में किसी की जान जा रही है। सरळ सरळ दिसून येतं की आपल्या देशामध्ये आपल्या जीवापेक्षा एका मंत्र्याचा कॉन्वॉय जाणं गरजेचं आहे. आपल्यासारखे काही करोडो माणसं रस्त्यावर पडलेलीच आहेत की. हा नाही म्हणता म्हणता असले किड्यांनी आपल्या देशाला संपवण्यातच जमा केलंय. आणि माझा प्रयत्न आहे की अशा घाणीला त्यांची जागा दाखवून द्यायची. पण त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण माझा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत विदाऊट फिल्टर खरं पोहोचवणं.